मानकरी प्रिन्स बोकाडे. सामना संपल्यानंतर फायनल झाल्यानंतर आपण तो सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. तरी ते मॅच कडे वळूया. मेगा फायनल ज्याच्यासाठी केला होता टस शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटची मॅच गोड व्हावी आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला संघ आहे सिद्धिविनायक झिराट, तर दुसऱ्या बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघ आपण पाहतो मैदानावरती खेळतोय. झिराटला हरवली तो चौका नसता गेला ना, तुझ्या अंडीत बांबू घातला असता. तू नव्हतास म्हणून तर ते 2 रन वाढल्या. कशा मारणार होता? 4 पाहिजे होते तोंडग्या. आणि जर नसता गेला मग काय केलं असतं? नंतर काय केलं असतं? कोण? तू बोललास तसं मांडीला काय खाज होती तू चला मॅच चालू करून घ्या. मॅचला इथे सुरुवात होईल. अरे बाबा स्कोरर विनर पाठव इथं. कुठे गेला तो? तिकडे गेलाय. लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून देतोय. स्ट्राइक एंडवरती मृणाल वरसुलकर, नॉन स्ट्राइक एंडवरती विराज जुईकर. मॅचला सुरुवात झाली आहे. विदेश नाईक पहिलं षटक. पहिलाच बॉल आडवा बाटने इथे मारण्याचा प्रयत्न केलाय. अगदी चांगला चेंडू हाताळलाय. जर हा चेंडू बाटला लागला नसताना तर मी तर म्हणेन काम तमाम होतं यावेळी विदेश नाईक याचं. अगदी हलक्या हिश्श्याला हा बॉल लागलाय आणि एक सिंगल आली आहे. आपण पंचांचा यथोचित मान सन्मान करूया. जेपी पॅनलचे 2 सक्षम पंच ज्यांनी या स्पर्धेमध्ये अगदी चांगली पंचांची भूमिका निभावली. सन्माननीय अभय पाटोळे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ यांचा आपण यथोचित मानसन्मान व्यासपीठावरती करतो. आणि त्याच वेळेला सन्माननीय सागर मोरे सर, मॅन फ्रॉम मुंबई खार, या 2 पंचांचं यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती करतोय. गावदेवी चषकामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका निभावली. यावेळचा फटका घुटना टेक और मेरी अंदाज में मैंने मारा हुआ षटकार देख 6 धावा. माननीय दिलीप विठ्ठल भोईर, छोटम शेट याने पुरस्कृत केलेली आणि गावदेवी झिराट याने नियोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचे चेंडू लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, लॉंग स्टॉप घेईल आणि चौकार येईल. 4 धावा. इथे विराज जुईकरची बॅटिंग पाहायला मिळते. अलिबागचा ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्याच्या बॅटमधून आपण पाहतो इथे धावा येतात. 10 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक झिराट सचिन यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. या 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत मैदानावरती. आणखीन एक फुल टॉस, तो सुद्धा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
पाहतोय 17 धावा लागल्यात. क्रिकेटच्या परिभाषेमधील अशुभ अंक 17. हा खतरा आता कोणाला निर्माण होणार? फलंदाजी करणाऱ्या जय मल्हार अलिबाग संघाला की दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक झिराड या संघाला? 17 नेहमी खतरा ठरलाय. नेहमी विकेट सुद्धा आल्यात आता इथे. यावेळचा बॉल समोर मारलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पोहोचतील. जोपर्यंत चेंडू अडवते तद्वती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 18 वरती पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपण्याच्या मार्गावरती आला. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपला. शेवटचा एक बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार, दुसऱ्या बॉलवरती, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती षटकार, 5व्या बॉलवरती सिंगल. शेवटचा बॉल या षटकातील. स्क्वेअर कट मारायचं होतं. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपर सचिनच्या दस्तानामध्ये चाललाय. ओव्हर संपली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 झाल्यात धावफलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ पहिल्या पूर्वार्धामधील येणं बाकी आहे. किती धावा येतील या 12 बॉलमध्ये? किती धावा बनवल्या जातील या 12 बॉलमध्ये? पहिल्या इनिंगमध्ये किती धावा असतील? समोरच्या संघाच्या विरुद्ध टार्गेट कोणतं सेट केलं जाईल? येणारा वेळ मात्र इकडे नक्कीच सांगून देईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सचिन म्हात्रे, स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. सचिन म्हात्रेवरती इथे मात्र आपण पाहतोय विश्वास स्वतःवरती दाखवला. त्यामुळे आता हे षटक त्याला चांगलं हाताळणं गरजेचं आहे. 18 धावा आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावरती लागल्यात. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे धावफलक आपण पाहतोय. फिल्डिंगची व्यूहरचना बदलली जाते. ज्यावेळी विराज जुईकर स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्यासाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू आहे, मिड विकेट वरती एक खेळाडू आहे, लॉंग ऑन वरती एक खेळाडू आहे, कव्हर वरती एक खेळाडू आहे. यावेळचा बॉल काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये मारलाय. फिल्डर तिथे मात्र पुन्हा एकदा पोहोचतायत. सिंगल या बॉल वरती भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 19 वरती पोहोचते. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात. सचिनचा यावेळचा बॉल मृणाल वर्सोलकर याच्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फायनल मध्ये आलेला हा नेत्रदीपक मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. डीजे आणि धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे सरकली आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. स्क्वेअर कट इथे मात्र आलाय. फिल्डर नाहीये. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सुईतून धागा ओवावा तशा रीतीने इथे मात्र या बॉलला अगदी छोट्याशा गॅप मधून ढकललाय आणि चौकार सुद्धा आलाय. 4 धावा. डीजे चार आल्यात आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या बदलली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 29 झाल्या. 29. यावेळचा फुल टॉस हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप केली आहे. मृणाल वर्सोलकरला या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीवदान दिलंय. जीवदानाचा फायदा नेहमी तो उचलतोय आणि आत्ता सुद्धा नो डाऊट इथे जीवदान मिळाल्यानंतर तो जीवदानाचा फायदा उचलेल यात मात्र शंकाच नाहीये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलाय. क्षेत्ररक्षक रोहित तिथे चेंडूवरती येतोय. जोपर्यंत बॉल अडवेल तद्वती सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती.
31 माफ करा, 31 धावा फुलकाबादी. 31 धावा फुलकाबादी लागल्यात. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा समोर लॉंग ऑन वरती मारला. खेळाडू आहे तिथे तैनात. एक सिंगल भेटते. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकाबादी आता लागल्यात. येणारं शेवटचं षटक इथे बाकी आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रोहित नाईकला आमंत्रित केलंय. रोहित नाईकच्या खांद्यावरती हे षटक सोपवले. महत्वाचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, ज्याला आपण जर पाहिलं मालवणी भाषेमध्ये भैरवीचं षटक म्हणतात, ते भैरवीचं षटक इथे मात्र आता येईल. 6 बॉल आहेत. या 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील? समोर मृणाल वर्सुलकर, तर दुसऱ्या बाजूला विराट जुईकर सुद्धा, ज्या दोन्ही बॅटरने आतापर्यंत या मॅच मध्ये धावा बनवल्यात. मेगा फायनलचा थरार आहे. 71 संघाचा पराभव निश्चित आहे. उलट्या हाताने फटका जरूर खेळलाय. कनेक्शन इनप्रॉपर आहे. चेंडूवरती जोपर्यंत खेळाडू इथे पोहोचेल तदवरती इथे या बॉलवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 1 ने मात्र पुढे सरकेल. 33 धावा फुलकाबादी 33. 33 धावा फुलकाबादी लागल्यात. या वेळचा बॉल हवेत ठोकला. फिल्डर तिथे डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा ऋषिकेश आलेत. त्यांनी सुद्धा हा झेल मात्र ड्रॉप केला. दोन्ही बॅटरला एक एक जीवदान इथे मात्र दिला आणि त्या जीवदानाचा फायदा एक एक धावेने सुद्धा झालाय. जीवदान मिळाल्यानंतर एक चौकार मृणाल वर्सुलकरने ठोकला. त्यानंतर आता विराट जुईकरला जीवदान मिळाले. त्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 34 झाल्यात. 34. या वेळचा स्ट्रोक आपण पाहतोय. वेट अँड वॉच. अगदी आडवा बाटने उडवलाय चेंडू. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. मार्गावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 सुद्धा संपण्याच्या मार्गावरती आले. 4 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 12 आल्यात. 2 चेंडून मागे किती येतील हा प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे अलॉंग द कार्पेट मारलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत उडवला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 46 धावा फलकावरती लागल्यात. 47 धावसंख्येचं लक्ष्य आहे फायनल मध्ये सिद्धिविनायक झिराट संघासमोर. तर विनंती आहे, चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या आणि बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
तीन षटकांचा खेळ पहिल्या पूर्वार्धामधील संपलाय आणि 3 षटकांमध्ये 47 बनवल्यात. 48 46 बनवल्यात आणि 47चं लक्ष येथे मात्र उभं केलंय. 47 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आता या धावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे येणारे 2 बॅटर असतील ना त्यांच्यावरती डिफेंड राहील. 47चं लक्ष आहे. सचिन मात्रेची बॅटिंग, त्याचा साथी बॅटर त्याने दिलेली साथ. आता सचिनने या अगोदरच्या रीतीने जो इतिहास गाजवलाय ना तो इतिहास आता पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल, पुनरावृत्ती करावी लागेल आणि त्या धावा बनवाव्या लागतील. जिथे 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. जे स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये सचिनने आपल्या संघाला एकतरी चषक मिळावं, पण ते चषक कोणतं असेल ते आता सचिन मात्रेवरती डिपेंड असेल. कारण या खेळाडूकडे तो क्लास आहे, किंबहुना त्याच वेळेला या खेळाडूकडे तो आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास इथे मात्र दणकट काढावा लागेल. समोर तितकाच संघ चांगला सँडी वॉटर स्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघ आपण पाहतोय, ज्याने या संघाने पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात 46-47चं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी विदेश नाईक आणि त्याच्यासोबत आपण पाहतो बॅटर सचिन म्हात्रेला पाहायला भेटतंय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जय मल्हार अलिबाग संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती आयुष बोकाडे याला मात्र आमंत्रित केलंय. आयुष बोकाडे याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. महत्वाचं षटक हे सुद्धा आहे, कारण या षटकामध्ये धावा वाचवायच्यात, धावा रोखायच्यात. बॅटर तर धावा बनवण्यासाठी चालेत, परंतु त्यांना रोखून ठेवायचं कसं हे मात्र आता गोलंदाजामध्ये डिपेंड आहे. म्हटलं जातं ना, परिस्थिती जेवढी विकट शिवरायांचा मावळा तेवढाच तिखट. आणि आता इथे तसेच तिखट कामगिरी करावी लागेल सचिनला. तर इथे मॅचला अगदी सुरुवात केली जाईल. मॅच बॉल डिसाइड झाला आणि त्यानंतर आता स्ट्राईक एंडवरती सचिन, नॉन स्ट्राईक एंडवरती विदेश, बॉलिंग ट्रॅकवरती आयुष. पहिलं षटक किती चांगलं घडलं जाईल, कारण मागच्या मॅचमध्ये आयुषवरती आक्रमण झालं होतं. आता इथे सचिन मात्रेची बॅटिंग महत्वाची आहे. 47 बनवायच्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 20+ धावा इथून मात्र कुठून काढाव्या लागतील, तर जाऊन कदाचित दृश्य वेगळं राहील. पहिलाच बॉल बॅटची ते मात्र एज आणि मात्र आपण पाहतोय का फंट झेल पकडलाय. अगदी आपण जर पाहिलं तरी ते तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय पोहोचवलाय. आता झेल कॅरी गेलाय की नाहीये हा निर्णय tenniscricket.in या वाहिनीकडे सोपवला. झेल अगदी कॅरी झालाय का हे मात्र आता इथे tenniscricket.in च्या माध्यमातून पाहिलं जात आहे. इट्स आउट. एक साधा, सोपा, कठीण आणि त्याला सहज बनवून साधा बनवले या झेलला, आणि त्यामुळे सचिन मात्रेला पहिल्याच बॉलवरती परतावं लागेल. डीजे
17 बॉल जिंकण्यासाठी 47. पुन्हा एकदा आयुष चेंडू घेऊन सज्ज झाला. या बॉलचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय हा चौकार. तब्बल 5 धाव संख्येचा बोनस या चेंडूवरती येतोय. टोक डीजे. तो सरळ मार्ग भेटतच नाही. प्रत्येक मॅच मध्ये अगदी ते शब्दांचे फटकार प्रत्येक खेळाडूला मृणालच्या माध्यमातून दिले जातात आणि हे सुद्धा गरजेचं आहे. ज्या खेळाडूने आज या खेळाडूंना घडवलंय ना, त्यामुळे मी तर म्हणेन ना, तो स्वाभाविकरित्या या खेळाडूंवरती चिडू शकतोय. कारण आज जे काही हे खेळाडू आहेत ज्याच्यामुळे भल्या भल्या लीग स्टेजमध्ये आपण जर पाहिलं तर या खेळाडूंना मोठ्या रकमेने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं, हे मृणालमुळे आहे. त्याचमुळे ज्या वेळी मृणाल ना मात्र बोलतो त्यावेळी गप्प असतात, कारण दुसरा कोणता पर्यायच नाहीये. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती थांबली आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. माफ करा, 4 उर्वरित 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. या बॉलचा बॉल आता पुन्हा एकदा डाऊन दी लेग इकडे मात्र टाकलंय. धावसंख्या 5 आहे. शेवटचा बॉल आहे आता या षटकातील. गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2026 या स्पर्धेचा आज शेवटचा सामना इथे मैदानावरती. येणारे 12 चेंडू 43 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 42 बनवायच्यात. प्रतिषटक इथून 21 धावा कुटाव्या लागतील. बारा चेंडू जिंकण्यासाठी 42 हव्यात. बॉलिंग ट्रॅक वरती जुनेद आला, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 4 चेंडूंवरती 4 विकेट घेण्याचा कारनामा सुद्धा केला. बारा चेंडू 42. पहिला बॉल इथे आपण पाहतोय समोर मारलाय. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मृणालला सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. एक चांगली गोलंदाजी जुनेद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 6 वरती पोहोचले. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, चांगला वेग इथे मात्र दाखवला. डॉट बॉल. 10 चेंडूंमध्ये आता 41 बनवायच्यात. 10 बॉल 41. या बॉलचा बॉल यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. विकेट उद्ध्वस्त. सूरज सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर योगेश मैदानावरती.
तुला नेलेलं की नाही तिकडे रायगड प्रीमियर लीगला. या वेळचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढला. सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 7 धावा धावफलकावरती होतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायचे 40. 8 बॉल 40. यावेळचा फुल टॉस आहे. आडवा बाटने मारलाय. फिल्डर धावतोय चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तद्वरती ते 2 धावा भेटेल आणि 2च्या सहाय्याने धावा संख्या 9 वरती पोहोचेल. 7 चेंडू 38. 7 बॉल 38. डॉट बॉल. चेंडू मात्र आपण पाहतोय सरळ विकेट किपर कडे चालला. 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 6 बॉल 38 ची गरज. बघा जो संघ फायनल मारेल किंबहुना कमिटीच्या माध्यमातून सूचना अशी येते 6 बॉल 38 हव्यात. स्टंप एकाच एंडवरचे घ्या. दुसऱ्या एंडवरचे स्टंप कलेक्ट करू नका. ते कमिटीला राहतील. तुम्ही समोरचे कोणत्याही एंडवरचे 3 स्टंप घेऊ शकता. ही कमिटीच्या माध्यमातून सूचना दिली जाते. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला या बॉलने आणि आता इथे या बॉलवरती डायरेक्ट उखडलेला कुठतरी. यावेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आणि आता इथे वाईट +1 अशा 2 धावा भेटतील. या बॉलवरती पुन्हा एकदा बॅटरला थांबून ठेवलंय. मेगा फायनल जशी होणं गरजेचं तशी झालेली नाहीये. इथे एक सिंगल आली आहे. यावेळचा बॉल उसळी प्राप्त करतो. विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. आता उर्वरित चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ अजून या षटकातील येणं बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉल. उर्वरित 2 बॉल. पुन्हा एकदा प्रिन्स सज्ज झाला चेंडू घेऊन. याही वेळचा बॉल योग्य टप्प्यावरती. एकच सिंगल या बॉलवरती भेटेल. शेवटचा बॉल आहे आणि आपण पाहतोय गावदेवी चषकावरती या गावदेवी चषकाच्या प्रथम क्रमांकावरती नाव कोळणारा संघ आहे तो म्हणजे इथे